पुरणपोळी तर आहे ना, तुम्ही नेहमीच बनवत असाल कोणत्याही सणाला म्हणा. पण आता संक्रांती स्पेशल आहे ना, आपण तिळाची आणि गुळाची पोळी बनवणार आहोत. ह्याचं पोळी बनवणं आहे ना खूप सोपी आहे. तसेच त्याचं फक्त आपल्याला सारण जमलं ना, तर पोळी आपली कुठेच फाटत नाही आहे किंवा कडेपर्यंत अगदी सारण जातं. त्याला जास्तीची मेहनतसुद्धा नाही आहे. तुम्ही या संक्रांतीला ना नक्की आजच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीऐवजी ही गुळपोळी केली ना, तर घरचेसुद्धा आवडीने खातील आणि नेहमीपेक्षा थोडं काहीतरी वेगळं. आणि हा सण आहे ना, तिळाचा आणि गुळाला खूप मान आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता काटापर्यंत जसं सारण आहे. आता चला आपण ह्याचं सारण तयार करून घेऊया. सारण हे खूप छान असं तयार करून घेतलं ना, की आपलं कुठेच इथे बिघडत नाही. आता इथे बघा, थोडंसं अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबरे, 1 वाटी तीळ आणि इकडे थोडंसं हे तीळ जे आहेत ना, बघा तुम्ही घेतलेले दिसत आहेत ना. आता सगळे आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहेत. भाजल्याने ना व्यवस्थित सारणाला व्यवस्थित सुगंधसुद्धा छान येतो आणि कच्चेपणा जो असतो ना, तो सुद्धा जातो. तीळ भाजायला काही जास्तीचा वेळ लागत नाही. 1 ते 1.5 मिनटामध्ये व्यवस्थित असे तीळ भाजले जातात. जास्तीचं पण आपल्याला काय ते जास्त हे करायची गरज नाही. कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं हे भाजणं तयार झालेलं आहे बघा. नंतर आपण किसलेलं खोबरं होतं ना, ते घालून घ्यायचं. खोबरं छान असं परतवून घ्यायचं मस्त व्यवस्थित. बघू शकता किती जसं व्हिडिओमध्ये दाखवलं ना, त्याप्रमाणे तुम्ही छान असं हे खोबरं भाजून घेऊ शकता असं. त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे ठालपार निगस असे शेंगदाणे हे करून घेतले होते, भाजलेले होते. हे बेसनचं जे पीठ आहे ना, ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं. छान असं हे भाजून घ्यायचं. बघू शकता थोडंसं तेल टाकलेलं आहे किंवा तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. दोन्हीपैकी कोणताही एक घालून तुम्ही छान असं हे परतवून घेऊ शकता. अशा पद्धतीवरती बघू शकता. यानं ना खूप क्रिस्पीपणा येतो आणि खूप छान चव येते, एक वेगळी अशी चव येते. आता आपण हे मिक्सरला सर्व वाटण फिरवून घेणार आहोत. गुळाचं प्रमाण जे इतकं तुमचं परफेक्ट असेल ना, तितकं तुमची गुळपोळी छान होणार आहे. आता गूळ बारीक करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं. शेंगदाण्याचे ठळपारं काढून घ्यायचे. व्यवस्थित ते सुद्धा वाटून घ्यायचं. अगदी बारीक आहे बघा किती. असं जसं आपण पुरणपोळीला पुरण बनवतो ना, त्या पद्धतीमध्येच हे बनवून आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. आता खोबरंसुद्धा आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं. थोडीशी वरई घातलेली आहे, ते सुद्धा आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही छान अशी बारीक झालेली आहे. आता आहे ना, हे प्रमाण आहे तर तुम्हाला सांगते. एखादं असं ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गूळ किती प्रमाणामध्ये घ्यायचा ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. काय करायचं, तुम्हाला असा जर अंदाज लागत नसेल ना, तर वाटीमध्ये किंवा वाटीच्या सहाय्याने हे सारण भरून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला गुळाचा अंदाज येईल किंवा पटकन असं एकदम सोपे असं हे ट्रिक आहे बघा या पद्धतीने. आता जितकं हे सारण तयार झालं ना, तितकंच गूळ आपल्याला वापरायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता तुम्ही वाटीच्या प्रमाणे बघू शकता. बघा कसं पद्धतीने किती सोपे आणि ही ट्रिक आहे, असं तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला थोडंसं गोड कमी खायचं असेल किंवा बनवत असाल, कोणाला शुगर असेल, गुळाने शुगर अजिबात हे होत नाही, पण तरी पण तुम्हाला कमी खायचं असेल तर थोडंसं तुम्ही गुळ इथे कमी करू शकता. आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा व्यवस्थित. गूळ इथे तुम्ही सुरीच्या साह्याने किंवा किसणीच्या साह्याने सुद्धा गूळ तुम्ही असं बाही करू शकता. बघ गूळ किती मौसूत आहे बघा. एकदम असं हाताने केलेला तर गोळा तयार होईल इतका असा गोळा आहे. वेलची पूड टाकायची, जायफळ थोडंसं घालायचं. छान असं हे मिक्स करून घ्यायचं. इतकं एकजीव मिक्स करायचं ना, की ह्याचे गोळा तयार झालेला पाहिजे. तुम्ही मिक्सरमध्ये घालू शकता किंवा हाताने सुद्धा मळू शकता, कारण हे आपण सगळंच वाटून घेतलं होतं. त्यामुळे इतके हाताने सुद्धा तुम्ही हे मळलं ना तरी ते व्यवस्थित होतं. नंतर व्यवस्थित ह्याचे मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे. जसे की आपण चपातीचे वगैरे गोळे करतो ना, त्या पद्धतीचे गोळे तयार करून घ्यायचे. बघा अशा जेवढे तुम्हाला छोटे मोठे हवे असतील ना, तितके तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता. छान असं हे गूळ तयार आहे, गूळ सारण. आता आपण इकडे कणिक भिजवायला घ्यायचं. अशा पद्धतीने किती कलरसुद्धा सुबक आलेला आहे बघा छान असं. आता आपण ह्याच्यासाठी कणिक मळून घ्यायचे. आता तुमच्या क्वांटिटीनुसार कमी ते जास्त तुम्ही इथे पीठ घेऊ शकता.
इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटीच घेतलेलं आहे. छोटी वाटी असेल तर 1 वाटी. 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. याच्यामध्ये घालून घ्यायचं. एक मोठं भांडं घ्यायचं. थोडंसं बेसन घ्यायचं. 2 चमचे होईल इतकं बेसन घालायचं आणि ह्याच्यामध्ये ह्याचं मोहन कडकडीत असं घालायचं. आणि हे पिठाला ना गरम गरम आहे ना तोपर्यंत चमच्याच्या किंवा ह्याच्या साह्याने घ्या. थोडंसं थंड झालं ना ते व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं, जेणेकरून ह्याला आहे ना. तर तुम्ही आज ही संक्रांती स्पेशल गुळपोळी नक्की बनवा. इतकी ही सोपी पोळी आहे ना, तुम्ही नंतर दुसरी रेसिपी बघणारच नाही. इतकी छान ही रेसिपी आहे आणि पटकन केली जाणारी ही पोळी आहे. बघू शकता अशा पद्धतीचे असा मुटका बनला पाहिजे. थोडंसं पाणी घालून हे पीठ अगदी भिजवून घ्यायचं. जास्तीच असं आपण चपात्याला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ असं पीठ मळायचं आपल्याला, जास्तीचं पातळ नाही, जेणेकरून हे पोळी व्यवस्थित लाटता आली पाहिजे, सरकली पाहिजे. जास्तीचं तर तुम्ही घट्ट केलं ना तर मग पोळी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पीठ जितकं मऊ असेल ना तितकंच ते होतं. जसं की पुरणपोळीला असतं ते इतकं आपल्याला हे थोडंसं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि चपातीपेक्षा थोडंसं पातळ. 10 मिनटं वेळ असेल तर तुमच्याकडे रेस्ट करून ठेवायचं. 1 चमचाभर तेल घालायचं, व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मळायचं छान असं. बघू शकता की ते हाताने प्रेस केलं की कसं तुम्हाला दिसतं असेल, जसं व्हिडिओमध्ये ना त्या पद्धतीमध्ये. आता तुम्हाला हवा असेल तितका गोळा घ्यायचा, जेणेकरून कणिक कमी आणि पुरण जास्त असं घ्यायचं असतं. त्या प्रमाणामध्ये नाहीतर काय होतं की कडक लागतं आणि मग ते तुटण्यासारखं होतं. ह्याचेसुद्धा गोळे करून घ्यायचे. आता बघा थोडंसं कणिकेचा गोळा आणि ह्याचा गोळा हे करून घ्यायचं. आता जसं पुरणपोळीला बनवतो अंगठ्याच्या साहाय्याने पारी बनवून घ्यायची आणि या पारीमध्ये त्याचा व्यवस्थित असा गोळा हा तयार करून घ्यायचा. बघू शकता गोळासुद्धा अगदी छान असा पसरला जातो किंवा तुम्ही असंच दाबून हा असा पसरल्याने काय होतं कडेपर्यंत जातं. आपलं जे सारण आहे ना ते कडेपर्यंत जातं, कुठेही पोळी वातड होत नाही आहे, छान अशी पोळी होते. असं वरचीचं पीठ काढू शकता किंवा तिथल्या तिथे तुम्ही प्रेससुद्धा करू शकता. मस्त छान असं सुकं पीठ लावायचं आणि छान पोळपाटाच्या साह्याने असं मस्त अशी लाटून घ्यायची पोळी. हाताच्या साह्याने थोडीशी प्रेस करा आणि छान अशी लाटून घ्यायची ही पोळी. सुकं पीठ लावल्यामुळे काय होईल, चिटकणार नाही आहे आपल्या लाटण्यालासुद्धा आणि खाली पोळपाटालासुद्धा, आणि पोळीसुद्धा फुटणार नाही. अशी पद्धतीने छान पोळी बघा लाटायची, छानपैकी अशी काठाने सुद्धा पोळी लाटून घ्यायची. आणि ही पोळी आहे ना मस्त झटपट बनते. बघू शकता किती छान अशी ही पोळी बनते, कुठेही फुटलेली नाही आहे किंवा आधीमध्ये कुठेही त्याला डाग वगैरे नाही. व्यवस्थित कडेपर्यंत हे पुरण पोचतं आणि व्यवस्थित होते. जर तुम्ही प्रमाण गुळाचं व्यवस्थित घेतलं ना तर मग असतं परफेक्ट अशामध्ये हे पोळी आपली तयार होते. बघू शकता तुम्ही किती छान अशी पोळी आपली तयार आहे. जाडही नाही पातळही नाही आणि कुठेही आता तुटलेली तर अजिबात नाही आहे. कुठेसुद्धा तुम्हाला वाटणार नाही की ही गुळपोळी आहे. गुळपोळी काय असते, चिकट होते आणि सगळे गुळ चिकटतो खाली. त्यामुळे गुळाचं प्रमाण जर आपलं व्यवस्थित असेल ना तर गुळाची पोळी कुठेही हे होत नाही. आणि पीठसुद्धा महत्त्वाचं आहे, पीठ मळत असतानासुद्धा चांगलं मळायचं. तर ही पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. ही पोळी तुम्ही तूप तेलवर भाजू शकता किंवा बटर लावूनसुद्धा भाजू शकता, खूप छान होते. कलर किती छान आलेला आहे बघा. अशा पोळ्यांना जर तूप लावलं ना खूप छान लागतं आणि चवीला असं लागतं ना, तसंच खूप मुलांनासुद्धा खूप पौष्टिक असतं. त्यामुळे तुपाचा वापर तुम्ही करू शकता. होऊ शकता किती मस्त अशी ही पोळी आपली तयार आहे. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता पूर्ण कडेपर्यंत ह्याचं सारण गेलेलं आहे. कलर किती छान आलेला आहे बघा तुम्ही, किती सुंदर कलर दिसतो मस्त तूप लावलेल्या पोळ्यांचे. ह्या तर परत एकदा सांगते, कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एक पोळी तुम्हाला इथे मोडून दाखवली आहे बघा, किती छान दिसते. ही पोळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता, दुधाबरोबर, तुपाबरोबर, दह्याबरोबर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही पोळी कशाबरोबरही खाऊ शकता. किती छान अशी ही पोळी आपली तयार झालेली आहे बघा. अगदी कमी वेळामध्ये झटपट होते, फक्त सारण परफेक्ट करायचं. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.